त्या राज्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता आज सरकार काम करतंय। एखादा समाजाला जर मागासलेपण आला असेल तर त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं, मेनस्ट्रीम मध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे सरकार म्हणून। आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे। एकाचीच बाजू घ्यायची, दुसऱ्याचा विचार करायचा नाही असं सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून मला देखील करता येणार नाही, याची पुरेपूर जाणीव मला आहे आणि माझ्याकडून तसं काही चुकून कधी होणारही नाही। आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि सरकार म्हणून ती आमची जबाबदारी आहे। विरोधी पक्षाचं पण तसा कुठलाही त्याच्यामध्ये आपण एकच मताचे आहोत, एका विचाराचे आहोत। त्याच्यामुळे मी आज काय पॉलिटिकल राजकीय काही भाष्य करणार नाही। आणि म्हणून या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, त्यासाठी मी आणि आमच्या सर्वांनी सहकार्य केलं। त्यामुळे मी जे काही वचन दिलं होतं आणि आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करण्याचं समाधान मला आहे। आणि